अजून काहीच सुरुवात नाही. हे झालेलं आहे जलजीवन डिस्ट्रीब्युशन बिलकुल नाही का फिल्टरचं काम नाही आहे. दोन भाग आहेत. एक तिथून जे तळ्यातून जे बिलकुल फिल्टर पडलं 85% काम पूर्ण झालं. 15% काम जे आहे पाणी पुरवठा संपले काम डिस्ट्रीब्युशन पेमेंट फिल्टर प्लॅन झाला. फिल्टर प्लांट नाही सर रिपेअर रिपेअर आहे जुना आहे ना तोच रिपेअरिंग आहे. ते अडवलं झालं कसं? रिपेअर केला आहे. नाही सर अजून सर कसं आहे 10 किलोमीटर किती कधीची योजना आहे? तुम्ही कोण आहे? डेप्युटी हां कधीची योजना आहे? 2023 वर 2023 वर वर पावडर आणि पाण्याच्या टाक्या किती आहेत? पाण्याच्या टाक्या नवीन 2 आहे हां मग 2 बांधल्या? एक MBR 2 बनवल्या? MBR झाला सर पूर्ण टाक्या विचार 2 टाक्या आणखी नाही सर फाउंडेशन लेवल डिस्ट्रीब्युशन आणि हे सगळं बाकी आहे. बाकी आहे सर. कोण तहसीलदारला फोन लावा साहेब त्या रायझिंग नाही ना सर ते 11 किलोमीटर लाईन आहे सर 10-900 त्याच्यापैकी 10 किलोमीटर झाले 10 किलोमीटर ते 900 मीटर ना सर 2 शेतकऱ्यांनी अडवलं. मग तर कारण सांगा ना. त्याचं कारण म्हणजे कसं आमच्या शेतातून नाही शेतातून न्यायचे नाही. नाही थांबा तसं नाही सर. ते असं आहे बरं का की ते जे हायवे आहे आपला त्या हायवेवाल्यालाच त्यांची बाउंड्री माहित नाही. यांनी 34,000 रुपये भरले बरोबर आहे पुण्याला की ते तुम्ही तुमची मोजणी करून आम्हाला बाउंड्री दाखवा म्हणून. तरी ते किती दिवस झालं भरून पैसे? त्याची परमिशन 1 वर्ष झालं तरी ते रिस्पॉन्स आली दिला गेल्या महिने परमिशन. तर यांना आम्ही पर्याय असा सुचवला की तहसीलदार कडून 3 फूट खोल पाईपलाईनची परवानगी करून टाका. तहसीलदारला केलं का पत्र? ते सांगा ना मग सगळं. जमिनीच्या खाली 3 फूट परवानगी तहसीलदार देतो. शेतकऱ्याला आता अडवता येत नाही. पिण्याचं पाणी काही झालं तर पोलीस संरक्षण देतात. त्या कॉन्ट्रॅक्टदारानं का पोलीस संरक्षण घेतलं नाही? का परवानगी सर घेतली नाही? आपल्याकडे परमिशन नव्हती. परमिशन गेल्या महिन्यात आली आपल्याला कशाची? हायवेची. अरे हायवे नाही मागून बी आला ना पाईपलाईन. तुमच्या खाली जर का तहसीलदार परमिशन देतो पोलीस बंदोबस्त घ्यान चालू करा. पाठीमागे बी बंद आहे. विचारा तहसीलदार पाठीमागनं पूर्ण झाली का? फक्त सचिन मुळे 900 मीटर. अरे मधला गॅप 900 मीटर कुठे राहिला? त्या 2 शेतकऱ्याच्या शेतात पोलीस का घेतलं नाही? तर आता आम्ही ते परमिशन मुळे पोलीस अरे ते मागचं घ्यायला पाहिजे होतं ना तुम्ही. 3 वर्ष कसं काय तुम्ही तुम्ही इंजिनियर आहे. ह्या पाईपा किती वर्ष उन्हात चालतात? एकदा खरेदी झाली मला सांगा म्हणजे माझ्या ज्ञानात भर पडत. त्यांच्यावर 2 वेळा आपण झापलं होतं आपण. ठीक आहे पण किती वेळ राहतात किती वर्ष चालतात मला सांगा. साहेब हे उत्तर जे आहे हे बरोबर नाही. हे का आणलंय तुम्हाला सांगतो. हे का इंटरनल डिस्ट्रीब्युशनचं काम असं आहे की कसं आहे माहिती आहे का की पूर्वी इथं काही योजना राबवल्या गेली त्या योजनेचा मॅप ह्यांच्याकडनं आहे की कुठं काम झाले. मग आमच्या गावच्या काही लोकांचं मत असं आहे की काम कुठं झालंय तुम्हालाच माहित नाही तर नवीन हे कुठं खर्ची पाडणार आहे. मग टेक्निकल प्रॉब्लेम आहे सर तो यांनी सॉल्व्ह करायला सर ते झालेलं आणि हे सांगितलं एक्झिस्टिंग प्रपोज आहे ना तो झालेला आहे. अरे बाबा ज्या कॉन्ट्रॅक्टराला काम दिलं असं कॉन्ट्रॅक्टर बदललाय का? केलेलं त्याला माहिती असायला पाहिजे ना. जुनं सर एकदम पूर्वीच कुणाकडे नाही. मग आता हे पाईप नक्की घालणार कुठं तुम्ही? कसे घालणार? नाही नकाशा कुठला म्हणजे नदी पूर्वी जो काम झालंय ना काम झालेल्या जो प्रश्न सुटलेला सर नाही त्यासाठी बरोबरी जाऊन कुठं सर्वे वगैरे आपण अंतर्गत डिस्ट्रीब्युशन सुटलेला प्रश्न आहे. मग काम का चालू करत नवीन त्याला रिवाईज मंजुरी मिळाली पाहिजे भाऊ. आणि त्याचं नवीन मंजुरी जाईल ती नवीन प्रस्ताव पहिल्यांदा टाक्या चुकला रिवाईज मंजुरी आणि नवीन प्रक्रिया मागणी आली.
फिल्टर परत पाणी आलं की चालू होतं. गोपाळ कन्स्ट्रक्शन बघा मग तुमचं तहसीलदार तुमचा वैरागचा. आणि जेवढी पाईपलाईन पुरली ना तिकडली साईड पट्टीत पुरली ही काय योग्य आहे का? रस्त्याच्या साईड पट्टी साईड पट्टीत पुरता का बरं तुम्ही पाईपलाईन? आपण परमिशन घेऊन केली. हॅलो नाही परमिशन तुम्ही तुमच्याकडे. पण लिखित साईड झाले पट्टीत तर पुरता का? लिखित झालं तर कसं? अहो, मेसेज जर नाही टाकला तर लोकांचे फोनच उचलायचे नसता का? चला सुट्टीवर आहे ते 900 मीटरचा गॅप आज त्या अंदाज समितीच्या याला नाही येत तुम्ही. आता इथं एक आलेलो आहे. म्हणजे आता हे उद्या आम्ही आढावाला हे किती दिवसामध्ये पूर्ण करणार? पाणी पुरवठ्याची जी योजना पाठीमागून जे जलजीवनची पहिल्यांदा टाकीपर्यंत पाणी आलं. तिचा काय प्रॉब्लेम आहे? महत्वाचं काय ते शेतकऱ्यांनी अडवून ठेवली. तो अधिकार मग त्याला तुम्ही उद्या कसं उद्या करणार त्याचं एक ती बनवून आणा आणि आम्हाला लिखी द्या उद्या. या दिवसामध्ये आम्ही हे सगळं पूर्ण करणार आहोत आणि टाक्यापर्यंत आमचं पाणी या दिवसापर्यंत येईल. मग द्यायला पाहिजे सर पत्र तसं. आणि कॉन्ट्रॅक्टदाराचं त्याचंही लिखी घ्या. ओके. नसेल तर त्याच्यावर मग कारवाई करा. भारतीय जनता पार्टी